फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो। आता हुताशनी पौर्णिमेचा दुसऱ्याच दिवशी म्हणजेच करीदिनला चंद्रग्रहण आलेलं आहे। आता पौर्णिमा कधी लागते तर 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 3 तारखेला संध्याकाळी 5:08 पौर्णिमा संपते। आता तसं बघायला गेलं तर उदय तिथीनुसार पौर्णिमा ही दुसऱ्याच दिवशी धरली जाते। पण होळी आपल्याला धर्मसिंधू ग्रंथाप्रमाणे होळी आपल्याला 2 तारखेला साजरी करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचा पडलेला प्रश्न की सत्यनारायण कधी करावं, तर बघा सत्यनारायण संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी 5:08 संपते। सत्यनारायण आपल्याला होळीच्याच दिवशी करायचं आहे, तर ताई होळीच्याच दिवशी सत्यनारायण करणं शक्य होत नाही, पण दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला होळीच्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण करायचं आहे। मोस्टली आपण होळीच्याच दिवशी सत्यनारायण करत असतो, कारण तो पौर्णिमेचा काळ सुद्धा असतो। आता होळी का साजरी करतात, आता मराठी नवीन वर्ष सुरू होणार आहे, तर या मराठी नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असतो, तर आपल्या पण आयुष्यातील वाईट गोष्टीची होळी व्हावी। होळी म्हणजे काय की अर्थात ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईटावर चांगल्याचा विजय। आपल्या पण आयुष्यातील जे दुःख आहेत, संकट आहेत, त्रास आहेत, आजारपण, जे त्रास आहे ना, तर तो कमी होऊन दे म्हणून होळी केली जाते, तर होळी पेटवली जाते। अर्थात आपल्याला पण ही होळी प्रत्येकाच्या घरात, आता होळी काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी आपण होळी साजरी करतो, म्हणजेच आपल्या घराच्या समोर जर जागा असेल ना, तर तिथे आपल्याला होळी साजरी करायची असते। किंवा मग होळी का साजरी करावी लागते किंवा करतो, तर आपण त्या संदर्भातली माहिती बघूया। तर बघा, हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा लाडका भक्त होता। हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला। प्रल्हादाने श्रीकृष्णांचं नाव घेऊ लागला म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच टेकड्यावरून खाली टाकले, उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादाला त्याचा काहीच परिणाम झाला नाही, तो तसाच राहिला। शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला तर वरदान भेटलेलं आहे की मला अग्नीसुद्धा काही करू शकत नाही, मी जळणार नाही। भक्त प्रल्हादाला अग्नीत घेतले आणि त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले। सोबवती गौऱ्या रचून पेटवल्या गेल्या, पण आश्चर्य असं झालं की हुंटा अग्नीत जळून भस्म झाले आणि भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर पडले। जे वाईट होतं ते जळून गेलं आणि जे अस्सल होतं ते तापून सुद्धा शुद्ध राहिलं। भक्त प्रल्हादाचं जणू काही अग्निपरीक्षाच होती। हे आपल्याला हे भक्त प्रल्हादाची कहाणी माहिती आहे। मेन म्हणजे होळी कशी साजरी करावी, अर्थात आपल्याला तेव्हा गौऱ्याची गरज पडते, लाकडाची, जे काही एरंड्याचे लाकूड आहेत ना, तर त्याची गरज पडते आणि थोडंसं ते प्रज्वलित करायचं असतं आणि जो काही गोडाधोडाचा नैवेद्य आहे ना, तर तो दाखवायचा असतो। आधी पाणी 3 वेळा प्रदक्षिणा घालायच्या असतात, असं पाणी अर्पण करताना 3 प्रदक्षिणा घालायच्या असतात आणि जो काही नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे। काही उपाय केले जातात आणि होळीच्या दिवशी तांत्रिक उपाय सुद्धा केले जातात। म्हणून एक सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा होळी करतो ना, किंवा आपण एखादा उपाय करतो, तर आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये। काही मग तुम्ही उपाय करणार आहे ना, तर शक्यतो खाली बघून चालावं, काहीतरी ओलांडलं वगैरे या गोष्टी जरा पाळाव्या। आपण आपली काळजी घ्यावी आणि लोकांनाही सांगते की आपण जरी उपाय तपाय करणार असाल तरीही आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये आणि कोणाचंही नुकसान होता कामा नये, कारण त्याचे दोष लागतात। आता हुताशनी पौर्णिमेला बऱ्याच घरी कुळाचार सुद्धा केला जातो। कुळधर्म, कुळाचार, आई भगवतीची सेवा केली जाते, आपल्या कुळदेवीची सेवा केली जाते। ज्यांच्या घरात ती पद्धत असेल ना, तर त्यांनी आवर्जून करावी। अर्थात तुम्ही आजच करायचं आहे आणि आता सेवा काय करायची आहे, तर ज्यांना शक्य असेल ना, तर त्यांनी आज सेवा करा, नाही तर मग तुम्ही उद्या केलं तरी चालेल। तर आता कुळदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता तुमची इच्छा असेल तर, नाही तर मग तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता। तर बघा, सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केल्याने आपल्याला दुर्गा पाठचं फळ मिळत असतं, नाही तर तुम्ही मग 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा जसं तुम्हाला जमेल ना सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करू शकता। पौर्णिमा म्हटलं तर भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण याच दिवशी आपण त्यांची एकत्रित सेवा करत असतो। सत्यनारायण आपल्याला करायचं आहे। आपल्या घरात श्रीयंत्र असेल नसेल, देवीचा फोटो असेल नसेल, टाक असेल, जे असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, तर हे तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा करू शकता, काहीच अडचण नाही। कुंकुमार्चन तुम्ही करू शकता, तर उद्या तुम्ही ग्रहणाच्या आधी तुम्ही करा, कसं यंत्राला वगैरे स्पर्श होत नाही। बाकी मग तुम्ही ग्रहण काळामध्ये सगळ्या सेवा करू शकता। आता लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्ण मंत्र, त्याच्याबरोबर श्री सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता। तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात, नेहमी सांगत असते, तर या लक्ष्मीचा आपल्या घरात वास व्हावा, तर आपल्याही घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी
ही प्रार्थना करायची असते. आणि सगळ्यात आधी तर बघा, होळीच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. अडलेली कामं म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, तुमचे खूप दिवसाचे एक काम अडलेलं आहे, एखादं काम आपलं चांगलं आहे पण ते पूर्ण होतच नाही आहे, मग तुमचे कष्ट खूप प्रामाणिक आहेत पण कुठेतरी अडचणी निर्माण होत आहेत. तर माझी खूप मोठी इच्छा आहे की महाराजांनी पूर्ण करावी. अर्थात कुठलेही काम, कुठली पण सेवा जी तुमच्यासाठी योग्य आहे ना, तुमच्यासाठी चांगलं आहे, तर ते काम परमेश्वर तुम्हाला देणारच आहे. पण त्याच्यात कुठेतरी मग नशिबाची साथ असणं महत्त्वाचं आहे. एक उपाय सांगते, त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. तर अख्ख्या तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत, 7 बताशे घ्यायचे आहेत, 11 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि 1 खोबऱ्याची वाटी गाईचं तूप. 1 खोबऱ्याच्या वाटीमध्ये 11 लवंगा आरामशीर बसतील, बताशे व्यवस्थित बसवा. आपण त्याच्यामध्ये मग तुम्हाला थोडंसं तूप घ्यायचं आहे. आता हे सगळं घ्यायचं आहे आणि होळीत जेव्हा तुम्ही जाताना, म्हणजेच आता समजा मी नैवेद्य घेऊन चाललेली आहे, तर हे सगळं सामान मी घेणार आहे माझ्या हातामध्ये, ते घेणार आणि त्याच्याबरोबर या ज्या काही वस्तू आहेत ना, तर त्या घेऊन जायच्या आहेत आणि होळीसमोर प्रार्थना करायची आहे की जी काही अडलेली कामं आहेत माझी, ती मार्गी लागून दे. त्याच्यासोबतच ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्या कमी होऊन दे आणि माझं मग लवकरात लवकर काम होऊन दे, तर त्या अडचणीचं सुद्धा दहन होऊन दे, अशी प्रार्थना होलिकेला करायची असते. आणि ते जे काही हातात घेतलेलं आहे ना आपण, मग त्या वस्तू त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन करायच्या आहेत. तर याने काय होतं, अडलेली कामं मार्गी लागतात. कुठले पण उपाय करत असताना कोणाचंही वाईट होईल असं बोलायचं नाही आहे. मला उपाय करायचे आहेत, कोणीतरी माझ्या कामामध्ये अडचणी निर्माण करत आहे, तर त्या व्यक्तीबद्दल वाईट बोलायचं नाही, तर त्याच्याबद्दल वाईट बोलून आपलं कधीही चांगलं होणार नाही. उपाय करत असताना गपचूप करावे. आता दुसरा उपाय, काळे तीळ. सगळ्यांना माहिती आहे बघा, आता तोंडावर सगळेच गोड बोलतात आणि आपले मग हितशत्रू आहेत, ज्यांच्याशी आपण नातेही तोडू शकत नाही आणि त्यांच्याशी बोलणंही बंद करू शकत नाही. तर मग कामामध्ये आहेत, जॉबमध्ये आहेत, तर हितशत्रू आहेत जे तोंडावर खूप गोड बोलतात आणि मागे तुमची निंदा नालस्ती करतात. लोकांपासून सुटका व्हावी, तर त्याच्यासाठी एक उपाय आहे. तर मग काळा कापड घ्यायचं आहे, तर ब्लाऊज पीस असेल, कुठलाही छोटा मोठा कापड असेल तर ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ ते टाकायचे आहेत आणि त्याची गाठ बांधायची आहे. दिवसभर ते आपल्यासोबत ठेवायचं आहे. मग प्रत्येकाने आपापला उपाय करावा. तर मला काही अडचण असेल, तर मुलीला काही अडचण असेल, मुलांना काही अडचण असेल, तर ते दिवसभर तुमच्या पॉकेटमध्ये, तर माणूस मग टी शर्ट पॅन्ट घालतात, मग ते ठेवू शकतात. पण ताई आम्ही साड्या घालतो, तर मग ते कुठे ठेवायचं ते बघा, ते तुमच्यावर आहे. पण ते तुमच्या जवळच असावं. तर दिवसभर मग ते पदराला तुम्ही बांधू शकता किंवा तुम्ही ड्रेस घालत असेल तर तुम्ही ओढणीला बांधू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये होळीची पूजा करायला जाता, काही गोष्टी दहन करणार आहात, तर मग तेव्हा ते गपचूप त्या होळीच्या अग्नीमध्ये दहन आपल्याला करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. जे काही हितशत्रू आहेत तर त्यांना सद्बुद्धी दे की ते माझ्याबद्दल काही कटकारस्थानं करणार नाही. तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई कर्जबाजारीपणा आहे तर ते कमी होऊन दे, आर्थिक अडचणी आहे तर ते कमी होऊन दे. तर होळीच्या दिवशी आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी बरेचसेच काही उपाय केले जातात, जो होळीच्या अग्नीमध्ये दहन नाही करायचा आहे, जो तुम्हाला भगवान शंकरांच्या शिवमंदिरात जाऊन करायचा आहे. तर सगळ्यात आधी हा उपाय करायचा आहे आणि कष्ट करायचे नाही. तर असं कधीच होत नाही. जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना, तर त्याला परमेश्वराची साथ असतेच. परमेश्वराचं तुम्ही एकदा नाव घेतलं तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. लक्ष्मी प्रामाणिकपणेच कमवायची असते. याला त्याला लुबाडून, याला त्याला त्रास देऊन कमवलेली लक्ष्मी कधीही टिकत नाही. कर्जबाजारीपणा कमी होतो आणि उद्योगधंदा चालावा. उपाय हा शिवमंदिरात जाऊनच करायचा आहे. तुम्हाला 21 काय करायचं आहे, तर 21 गोमती चक्र घ्यायचे आहेत भगवान शंकरांना, ते अर्पण करायचे आहेत. म्हणजेच ते तिथेच ठेवायचे आहेत, ते होळीला दहन करायचे नाहीत. गोमती चक्र घ्यायचे आहेत, भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की माझा जो काही उद्योगधंदा आहे ना, तो प्रामाणिकपणे मी कष्ट करते. तर मग त्याच्यासाठी हा उपाय आहे. आपण जे काही उपाय बघितलेले आहेत त्याच्याबरोबर नेहमी आपण मग पौर्णिमा किंबहुना अमावस्या असो तर तेव्हा आपण एक दीपदान करत असतो. होळीच्या दिवशी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल तरी सुद्धा हा उपाय, ही सेवा करू शकता. आणि हा जो आता दिवा कसा लावायचा आहे तर तो बघा, तर पौर्णिमा म्हटलं की मग आपण हळदीचं लेपन करतो. तर तुम्ही सकाळी हळदीचं लेपन केलं असेल, तर उंबऱ्याची पूजा तुम्ही केली असेल, तर मग मुख्य दरवाजा पण तुम्ही साफ केला असेल, तर मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वच्छ बघा तो साफ करायचा आहे. आणि त्याच्याबरोबर काय करायचं आहे, तर आपला जो दरवाजा आहे ना, तर त्याला गुलाल लावायचा आहे. तर हो, आता हा केंद्रातला उपाय आहे. थोडासा गुलाल घ्यायचा आहे हातात आणि तो संपूर्ण दरवाजावर पसरायचा आहे. गुलाल
कोरडा लावायचा आहे, तर हळदीचं लेपन केलेलं आहे तुम्ही आणि त्या हळदीच्या लेपनावर सुद्धा गुलाल लावायचा आहे आणि हा उपाय वर्षातून एकदाच केला जातो. च्या दिवशीच करायचा असतो. जो दिवा आहे ना तो पण वर्षातून एकदाच केला जातो. उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे, तर उंबऱ्याच्या मध्ये लावा, उजव्या साईडला लावा किंवा मग डाव्या साईडला लावा. आता दिवा कसा लावायचा आहे, तर एखादी पंती घ्यायची आहे. डायरेक्ट दिवा जमिनीला स्पर्श होता कामा नाही, तर मग एखादी वाटी घ्या किंवा मग डिश घ्या आणि त्या डिशवर तो दिवा ठेवायचा आहे. तर 2 वाती मिळून एक वात बनवायची असते. वाती घेताना पण बघा मोठी घ्या, कारण ती दुईमुखी एका वातीला 2 तोंड करून दोन्ही दिशेला करून दिवा लावायचा आहे. तर वाती घ्या आणि त्याच्यात घरातलं जे कुठलं तेल असेल ना तर ते टाकायचं आहे. त्याच्यामध्ये काळे उडीद टाकायचे आहेत. तर त्या दिव्याला गंध फूल अर्पण करायचं आहे. अगरबत्ती धूप दीप ओवाळायचे आहे. त्याच्याबरोबर तो जर दिवा तुम्ही लावणार आहात ना तर तो पूर्व आणि पश्चिमेकडे, एक वात जर पूर्वेकडे आली तर दुसरी वात ही पश्चिमेला येईल. तर तो दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर उजव्या किंवा मग डाव्या बाजूला किंवा मध्ये तुम्ही ठेवू शकता. दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. काही घरात असं असतं ना की कमी पगार आहे, छोटं घर आहे, पण आनंदी आहे, कारण तो पगार टिकतो. थोडक्यात ती लक्ष्मी स्थिर राहते. आणि काही घरात असं असतं ना की खरंच लाखात पगार आहे, पण पैसा टिकत नाही. खूप पैसा आहे आमच्याकडे, पण तो पैसा टिकत नाही. तर त्याच्यासाठी होळीच्या दिवशी हा उपाय करायचा असतो. आणि जेव्हा तुम्ही दीप प्रज्वलित करत असतात तेव्हा प्रार्थना करायची असते. आणि माझ्या आयुष्यातील जी काही लक्ष्मी आहे, आमच्या घरातील जी काही चंचल आहे ना, तर ती स्थिर राहून दे आणि अष्टलक्ष्मीने माझ्या घरात वास करून दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. हे जण घर झाडतो आणि नंतर मग आपण दिवाबत्ती करतो, स्वयंपाकाला लागतो. तर नंतर आपण घर झाडत असतो. घर झाडल्यावर दिवाबत्ती करतो आणि मग नंतर नैवेद्य घेऊन जातो. तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? आपण संध्याकाळी पूर्ण जेव्हा तुम्ही घर झाडत असताना तर तेव्हा त्या कचऱ्याबरोबर आपले केस येतात, कागद येतात, मग ती धूळसोबत त्या कचऱ्याबरोबर येतात. तर म्हणजे थोडेसे केस आलेली आहेत किंवा मग एखादी वस्तू आलेली आहे, प्लॅस्टिक आहे, तर ते बाजूला काढायचं आहे. म्हणजेच धूळ आहे ना, तर जी धूळ दरिद्री आहे, जी अलक्ष्मी आहे, ती काय करायची आहे, तर ती सुद्धा तुम्हाला गोळा करायची आहे. जो मागचा भाग आहे, मग शेवटची रूम आहे ना, तर मग घराच्या शेवटच्या रूमपासून, त्या कोपऱ्यापासून तिथून बघा झाडायला सुरुवात करायची आहे. ते हॉलपर्यंत मग ती कचरा आहे ना, तर तो गोळा करत आणायचा आहे. आणि ती गोळा करून आणली की मग जी काही सुपली असते ना, तर त्याने तो गोळा करायचा आहे. आणि ते केस असेल बाजूला काढायचे आहेत. या सगळ्या ज्या काही वस्तू येतील ना, तर त्या बाजूला काढायच्या आहेत. आणि जी धूळ आहे ना, ती प्रॉपर गोळा करायची आहे. आणि त्याची एक मग चिठ्ठी एखाद्या कागदामध्ये ती धूळ टाकायची आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे. तर हळदी कुंकू लावून झाल्यानंतर ती पुडी बांधायची आहे. ती होळीच्या अग्नीमध्ये दहन करायचे आहे. आता हे का करायचं आहे ते तुम्हाला सांगते. मध्ये आपण काय करत असतो, तर आपल्या आयुष्यातील जी वाईट गोष्टीची आपण होळी करत असतो आणि सगळे जे काही नकारात्मकता आहे, मग दुःख आहे, संकट आहे, त्रास आहे, जे काही असेल तर त्याची आपण होळी करत असतो. आणि खरं तर माणसांनी लावलेले दोष असतात. जी अलक्ष्मी आहे ना, अलक्ष्मी का बरी येते, तर तेव्हा घरातली लक्ष्मी निघून जाते. तर त्याला घरातली मग स्त्रीचा मान सन्मान नाही, मग घरात स्वच्छता नाही, घरात अखंड कटकट चालू असते. मग अशा वेळेस आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्या घरात येते आणि लक्ष्मी घराच्या बाहेर जाते. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचं असतं, ज्याला आपण अलक्ष्मी निसारण अशी सेवा आहे, जी झाडूनी केली जाते. तर तशीच ही सेवा आहे. तर आपल्याला अलक्ष्मीला पण परत लावायचं असतं, पण तिला आपण हळदी कुंकू अक्षता लावायच्या आहेत. आणि त्याच एका कागदामध्ये ती बांधून घराच्या बाहेर ठेवायची आहे. तर जेव्हा तुम्ही मग होळी दहन करायला जाता, तर मग तुमची जी लक्ष्मी आहे ना, ती घराच्या बाहेर जाणार आहे. आणि संध्याकाळी नेहमी बघा घंटा नेहमी वाजवत असतो, तर घंटेचा आवाज अलक्ष्मीला आवडत नाही आणि ती मग घराच्या बाहेर जाते. म्हणून सांगते की ते सगळं करून झालं की आणि छानपैकी मग आपल्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये घंटेचा आवाज करायचा आहे, की जेणेकरून अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाईल आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल. तर या पद्धतीने आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहेत. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.